अनुप जत्राटकर दिग्दर्शित आणि कोल्हापूरच्याच कलाकारांचा सहभाग असलेला गाभ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय। या चित्रपटाच्या कोल्हापुरातील प्रीमियर शोला चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्यासह कलाकार उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधी गौतमी शिकलगार यांनी त्यांच्याशी या चित्रपटासंदर्भात केलेली ही बातचीत। अतिशय समाजातील अतिशय संवेदनशील विषय मांडणारा गाभ हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवामध्ये ज्याने भारतातील पहिला सिनेमा असेल जो स्टँड अप ऑडियन्सचा प्रतिसाद मिळवलाय आणि गाभचा आज पहिला प्रीमियम शो आहे। त्यानिमित्ताने गाभची टीम आपल्या सोबत आहे। गाभचे दिग्दर्शक अनुप जत्राटकर सर आपल्या सोबत आहेत। नमस्कार सर। धन्यवाद, आल्याबद्दल धन्यवाद। आज पहिला प्रीमियम शो आहे, प्रेक्षकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो? भारावून टाकणारा आहे। लोकांना फिल्म आवडतीये, त्यांना त्यांच्या जवळची त्यांच्या गावाची आठवण करून देणारी वाटतीये। मला वाटतं ज्या उद्देशाने आम्ही फिल्म केली होती तो उद्देश सफल होतो असं वाटतंय। सर आणखी एक ग्रामीण भागाशी जास्त करून हा चित्रपट रिलीज करतो, तर मग या प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये शहरी लोकांच्या मनावर कितीचा प्रकाश पडेल या चित्रपटाचा, काय वाटतं? एक तर जसं तुम्ही म्हटलं तशी ग्रामीण फिल्म जरी असली तरी गाव म्हणजे काय शहरी लोकांना माहीत नाही। जर तुम्ही मुंबई पुण्यामध्ये विचारलं की दूध कोण देतं तर भैया देतो म्हणतात, त्यांना गाय म्हैस देते याचा काही संबंधच नाही त्यांचा। तर त्यांना कुठंतरी बरं सगळे जे मुंबईत राहणारे आहेत मोठ्या सिटीमध्ये ते गावाकडूनच गेलेले आहेत कधी ना कधी, त्यामुळे गावाची आठवण करून देणं किंवा काही गोष्टींची नव्यानं जाणीव करून देणं, ओळखून देणं हा प्रयत्न आहे आणि मला वाटतं की लोक बघतील, ॲप्रिशिएट करतील त्या गोष्टी। ओके, धन्यवाद सर। इथून पुढच्या वाटचालीसाठी, इथून पुढच्या आणखी पिक्चर्ससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। गाभ चित्रपटातील कलाकार उमेश बोलके आपल्या सोबत आहेत। सर तुम्ही अनेक चित्रपट केलेत आणि ते खूप नावाजलेले आहेत, तर गाभचा तुमचा प्रवास कसा होता? गाभचा प्रवास म्हणजे यांचं कास्टिंग ऑलरेडी झालं होतं सगळ्या फिल्मचं। माझं एक बापासाठी ते कॅरेक्टर शोधत होते, मग अनुप मला भेटला, तो म्हणा तुमची कामं बघितल्यात मी ऐकलेत, पण माझ्या फिल्ममध्ये काम करायचं असेल तर एक छोटीशी ऑडिशन आहे जे अर्धा पानाचा एक डायलॉग होता, तर तो मला करून पाठवा। मी एक मग अर्धा तासामध्ये ती स्टोरी त्याला करून पाठवली, त्याला आवडली, त्याच्या टीमनं बघितली, आवडली त्यांना आणि त्यांनी सांगितलं की वेलकम टू माय फॅमिली, तुम्ही फिल्ममध्ये काम करताय। आणि गाभचा प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? प्रेक्षकांचा प्रतिसाद तर आत्ता इथून सुरुवात होईल। आम्ही आमच्या पद्धतीनं बरेच जितकं प्रमोशन करायचं केलेलं आहे, ग्रुपमध्ये ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत, अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे लोकांचा। आता फिल्म जसे जसे लोक बघतील जशी माउथ पब्लिसिटी तुमच्यामार्फत पण माउथ पब्लिसिटी आपल्याला झाली पाहिजे। जर तुम्ही सर्व लोकांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर खूप फिल्म हिट होईल। इतकी नॅचरल फिल्म तुम्ही सगळ्यांनी बघा असं मी आवर्जून तुम्हाला आव्हान करतो। गाभमधल्या फुलवा आपल्यासोबत आहेत सायली बांदकर। तर सायली मॅडम तुमचा पहिलाच चित्रपट आहे हा, तर तुम्हाला कसं वाटतंय? मला तर खूप छान वाटतंय, कारण अख्खं थिएटर भरलं होतं। तुम्ही बघता किती गर्दी झाली आहे, लोक येऊन फोटो काढतायत। पहिल्या सिनेमाला अजून काय हवं असतं एका ॲक्टरला ते मला मिळालंय। आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा वाटलाय तुम्हाला आतमध्ये? खूपच छान आहे, कारण मला आत्ता खूप जण येऊन म्हणतात की तू मुंबईची आहेस तर तशी वेगळी दिसतेस आणि सिनेमामध्ये खूपच रांगडेपणा आणि गोड फार अशी मिक्स अशी दिसतेस तू। तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि छान वाटते मला रिस्पॉन्स पाहून सगळ्याच। सायली तुमची भाषा बघता म्हणजे ग्रामीण भागातील भाषा आणि शहरी भागातील भाषा यामध्ये जरासा फरक पडतो, तर चित्रपटामध्ये भाषेसाठी तुम्ही काय एफर्ट्स घेतलेत? नाही, मला वाटतं थोडा फरक नाही पडत तर खूप जास्त फरक पडतो, कारण मुंबईची भाषा आणि कोल्हापूरची भाषा खूप वेगळी आहे आणि याचं ट्रेनिंग माझं जे झालं आहे, म्हणजे ज्या घरात आम्ही तो सिनेमा शूट केला आहे त्यांच्याकडून म्हणा, माझे दिग्दर्शक अनुप यांनी मला खूप चांगलं ट्रेन केलं आहे या सिनेमासाठी आणि इकडच्या कोल्हापूरच्या लोकांमुळेच मी भाषा शिकले खरं तर। फायनली फुलवा रेड्यासोबत पळून गेली याचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचला असेल एव्हाना, काय सांगाल याबद्दल तुम्ही? मी सांगेन की आता ज्यांनी सिनेमा बघितला नाही आहे तर मॅटर काय आहे, फुलवा रेड्यासंगत पळाली तर ती का पळाली आहे हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर आज सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे, तर सगळ्यांनी थिएटरमध्ये या आणि गाभला उदंड प्रतिसाद द्या। चित्रपट हे माध्यम समाजासाठी एक आरसा म्हणून काम करतं, समाजातील खूप मोठं योगदान चित्रपटांमुळे मिळतं आणि गाभ ह्या चित्रपटाने ग्रामीण भागातील वास्तव आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय। हा चित्रपट खूप उत्तम आहे आणि तो सर्वांनी पाहावा असं मला वाटतं। कॅमेरामॅन केदार सोबत मी गौतमी शिकलगार, एस न्यूज कोल्हापूर।